गुंगीचं औषध उसात नेलं मग घडलं भयंकर. गुंगीचं औषध उसाच्या शेतात नेलं. 30 वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचाराचा आरोप. राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. गेल्या काही दिवसात महिला अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला असतानाच आता जळगाव जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. जामनेर तालुक्यातील एका 30 वर्षीय विवाहित महिलेवर 6 जणांविरुद्ध सामूहिक अत्याचाराचा गंभीर आरोप केला गेलाय. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सुकनाईक तांडा परिसरातील 30 वर्षीय विवाहित महिलेनं फतेपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तिच्यावर कथित सामूहिक अत्याचार करण्यात आलाय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार आरोपींनी तिला गुंगीचं औषध दिल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर तिला उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलाय. या घटनेदरम्यान आरोपींनी मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रित करून तो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप महिलेनं केलाय. या भीतीमुळे काही काळ तिनं हा प्रकार कोणालाही सांगितला नाही असं तक्रारीत नमूद आहे. आज पीडिताच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू आहे आणि ते पुढे योग्य ती कारवाई करून तपासांती जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल. गुन्ह्याच्या बद्दल काय जर माझी हे असेल तर मी ते सांगतो. मग यावर तुम्ही समजा त्याच्यावर काय कारवाई म्हणजे जे त्यांचे आरोप आहेत मग याच्यात तुमचं काय तुमचं काय मत आहे? माझं मत आता पहिले मला तपास करू द्या. त्याचं जे काय म्हणणं आहे त्या माणसाने मी आहे बाळावले त्याचं ऐकून घेतो. कारण की तुमच्या इथे पोलिसांचा सीसीटीव्ही कॅमेरा आहे, तुम्ही त्यात चेक करू शकता. करतो मी. मानसिक तणाव वाढल्यानंतर पीडित महिलेनं आपल्या कुटुंबियांना संपूर्ण घटना सांगितली आहे. त्यानंतर कुटुंबियांसह तिनं फतेपूर पोलीस ठाणं गाठून तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 4 नामनिर्देशित आणि 2 अज्ञात अशा एकूण 6 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवलाय. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत असून विविध तांत्रिक पुराव्यांची ही पडताळणी सुरू आहे. काय प्रकार घडला आणि आपण या ठिकाणी केव्हा आले? आम्ही सकाळी 11च्या सुमारास आलेलो असताना इथे पहिले तर रात्रीची गोष्ट सांगते तुम्हाला. रात्री पीडित महिला जे रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत इथं थांबलेली होती. आम्हाला इथून कॉल आले की अशी महिला आहे, तिच्यावर सामूहिक अत्याचार झालेला आहे, बलात्कार झालेला आहे, तुम्ही काहीतरी करू शकता का आमच्यासाठी? कारण की इथले जे लोक आहे PI साहेब वगैरे ते दबाव टाकताय, माझ्या नवऱ्याला मारहाण करताय अशी आम्हाला माहिती आल्याच्या नंतर आम्ही API साहेबाला कॉल केला मी स्वतः. आणि मी सरांना माझा परिचय देत असताना किंवा ते पीडिताची माहिती विचारत असताना सरांना लगेच कॉल कट केला. सरांनी कॉल कट केल्याच्या नंतर मी परत कॉल केला. सरांनी रिसिव्ह केला नाही. 2-3 वेळा कॉल केली मी, सरांनी कॉल रिसिव्ह केला नाही. आपण कोणत्या सरांना कॉल केला होता? जाधव, अंकुश जाधव API इथले फतेपूरचे. नंतर आपले DSP साहेब काय रोम साहेब त्यांना सुद्धा कॉल केला. त्यांना सांगितले की मॅडम आम्ही तक्रार दाखल करून घेतो. तरी सुद्धा सकाळपर्यंत त्यांना त्या पीडित महिलावर समजा इथं मानसिक टॉर्चर केलं, तिच्या नवऱ्याला मारहाण केली आणि म्हणजे उलट जे पीडित आहेत त्यांना जास्त त्रास दिला गेला. आणि मग आदिवासी लोकांवर जर अत्याचार करत असतील तर तिथं आमची संघटना भक्कम उभी असते कधी पण. आणि आम्ही त्या घटनेची माहिती घेण्यासाठी आणि त्या गुन्हेगारावर तक्रार दाखल झाली पाहिजे याच्यासाठी पूर्ण संघटनेचे लोक इथं आलो. आणि परत आल्याच्या नंतर साहेबाला विचारपूस केली तेव्हा त्यांनी सकाळपासून 2 ते 3 तास फक्त आमचा PC खराब झाला असं बहाणे सांगू इतका वेळ लावला की काही एक वाक्य सांगितलं तर दुसरं वाक्य टाईप करायचं, परत असं नाही म्हणून असं कन्फ्यूज करत म्हणजे त्या बाईचा माइंडसेट जो आहे तो बदलवण्याचा प्रयत्न केला. सगळं झाल्याच्या नंतर पुन्हा टाईप केल्याच्या नंतर सुद्धा त्यांना लाईट गेली असं बहाणे सांगत या म्हणजे तक्रारीला डावलण्याचा प्रयत्न केला. ह्या तक्रार डावलण्याचा प्रयत्न करत असताना सगळे आदिवासी समाज एकत्र आला आणि सर्व आदिवासी संघटनेने एकजूट दाखवल्याच्या नंतर DSP साहेब इथं आले. त्याच्यानंतर इथं म्हणजे तक्रार दाखल झालेली आहे. जे PI साहेब आहे इथले त्या PI साहेबांनी पण खुर्चीवरून उठून गेले, आमच्यावर पण जोरात आवाज केला, त्या बाईला सुद्धा जोरात बोलले आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा म्हणजे तुच्छ भाषेत एकदम अशी भाषा वापरत होती जसं काही त्या आरोपी आहेत ते पीडित असले तरी पण त्यांना आरोपीसारखी ट्रीट दिली गेली. आणि माझं असं म्हणणं आहे जे असे PI साहेबासारखे जर अधिकारी असतील तर आदिवासी जाती जमातीच्या लोकांना किंवा SC STच्या लोकांसाठी म्हणजे हे पोलीस स्टेशन एक नर्क म्हणायला बी कमी आपल्याला आहे.
कारण की हे इथं आपण कशासाठी येतो की हे लोक आपले रक्षक आहे म्हणून, आणि हे लोक जर आपल्या सोबत भक्षक सारखे वागत असतील तर इथं येण्याचा काहीच आपल्याला हे नाहीये. मग आपल्याला कसं आदिवासी दणका कसा असतो तो दाखवावा लागेल, एक तीर एक कमान हेच दाखवावं लागेल. तेव्हा मग आपल्याला यांना समजेल की नाही आदिवासी लोकांचा आपण म्हणजे जे अत्याचार अन्याय करतोय, आपण जे यांच्यासोबत वागतोय, हे जे मोठ्या मोठ्या नेत्यांचं ऐकून आपल्यासारख्या लोकांवर अत्याचार करताय हे कुठेतरी थांबलं पाहिजे. बरं, ताई गुन्हा केव्हा दाखल झाला? गुन्हा आत्ता झालाय 4 वाजता दाखल. आज? आम्ही सकाळी 11 वाजतापासून आलेलो, तरी सुद्धा इथं गुन्हा 4 वाजता दाखल होतो. म्हणजे आमच्यासारखे जसं समाजासाठी कार्य करणारे लोक किंवा आवाज उठवणारे लोक आलेले असताना सुद्धा हे 4 वाजेपर्यंत जर डावलाडावल करताय तक्रार दाखल करण्यासाठी, तर मग हे आपले जे शिक्षित लोक आहे त्यांना म्हणजे कायद्याचं ज्ञान नाहीये अशा लोकांना ते तर उभं बी करत नाही डायरेक्ट. आम्ही बरं, पाहिलेलं आहे. आमचा एक प्रश्न असा आहे की ज्या पीडितेच्या पतीला जे काल मारहाण केली तर त्याच्याबद्दल काही तक्रार दाखल केली का इथे? नाही, पीए साहेबांना काहीच तक्रार दाखल केलेली नाही. म्हणजे आता ते त्यांच्यावर आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावर आता तक्रार दाखल करू. ओके, पुढे आणि दाखल तुमची करणार पुढची भूमिका काय असणार आहे? आमची पुढची भूमिका अशी राहणार आहे, जर यांना कठोर शिक्षा नाही दिली त्या लोकांना किंवा फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा नाही दिली, जे योग्य ती कारवाई नाही केली, तर आम्ही पुढचं म्हणजे असं पाऊल उचलणार आहे की आम्ही डायरेक्ट आंदोलन सुद्धा करू. त्यांना न्याय मिळाला पाहिजे बस. घटनेची माहिती समोर येताच स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. आरोपींना तातडीनं अटक करून कठोर कारवाई करावी तसेच पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी होतीये. दरम्यान परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी गस्त वाढवली असून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मोबाईल फोन, तांत्रिक पुरावे आणि इतर बाबींची सखोल तपासणी केली जाते. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सर्व तथ्य स्पष्ट होणार आहेत. दरम्यान या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. पीडित महिलेनं केलेले सर्व आरोप हे तिच्या पोलीस तक्रारीवर आधारित असून त्यांची सतत तपासातून स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. आता पोलीस तपासात नेमकं काय निष्पन्न होतं, आरोपींना कधी अटक होते आणि पीडितेला न्याय मिळतो का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट LS खानदेश.